नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. भरपूर विद्यार्थी आणि पॅरेंट्स कंटिन्युअस मला विचारताय की सर आता आन्सर की केव्हा येणार आहे, ठीक आहे, उत्तरपत्रिका केव्हा येईल सीईटीची, ठीक आहे. आता सीईटीचा अटेम्प्ट झालाय आमचा, आता त्याची उत्तरपत्रिका जर आम्हाला समजली तर आम्ही प्रत्येक आमचा प्रश्न मॅच करून आमचा स्कोर आम्ही डिटरमाइन करू शकतो. बेसिकली हा विद्यार्थ्यांचा डाऊट आहे. तर याविषयीच एक इम्पॉर्टंट अपडेट आलेली बाळांनो, त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल बाळांनो, ठीक आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला हेल्प करेल. पूर्ण काउन्सिलिंग तुमची मी करून देईल बाळांनो. पूर्ण कॅप राउंड्समध्ये मी तुम्हाला हेल्प करेल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो. अटेम्प्ट 1 चे जेवढे पण प्रश्न आहेत बाळांनो, सगळेच्या सगळे प्रश्न आपण व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेले, जेणेकरून अटेम्प्ट 2 साठी तुम्ही ते प्रश्न नक्कीच एकदा बघा. आणि जर तुम्ही आता नंतर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करणार तर मी परत दर दिवशी 10 वाजता अपलोड करत जाईल, ठीक आहे, ते प्रश्न. म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. चला आता बोलूया आपण एमएसटी सीटी 2026 च्या आन्सर की बाबत, ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल बाळांनो, आन्सर की तुमची नेहमी 2 स्टेप मध्ये येणार आहे, ठीक आहे. पहिली स्टेप म्हणजे तुमची प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट येते बाळांनो. दुसरी स्टेप म्हणजे तुमची फायनल रिस्पॉन्स शीट येते, ठीक आहे. प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट मध्ये भरपूर चुका असतात बाळांनो दरवर्षी, ठीक आहे. जर तुमचे प्रोव्हिजनल मध्ये 140 मार्क येतात तर फायनल मध्ये 150 येतील, 160 येतील किंवा 120 पण येऊ शकतात, ठीक आहे. कमी जास्त खूप जास्त होतात, ठीक आहे. तर मग प्रोव्हिजनल रिस्पॉन्स शीट ही फायनल रिस्पॉन्स शीट नसते. जी फायनल रिस्पॉन्स शीट असते बाळांनो तीच तुम्हाला कन्सिडर करायची असते, ठीक आहे. आता जी प्रोव्हिजनल आन्सर की असते बाळांनो ती तुमची आता लवकरात लवकर येईल. त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे केव्हा येणार आहे. पण तुम्हाला आता थोड्याशा गोष्टी समजून घ्याव्या लागतील, ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार या गोष्टी आम्हाला समजून घ्यायची काय गरज बाळांनो, जेव्हा आन्सर की येईल ना तुम्हाला काहीच गोष्टी समजणार नाही, है ना. आता मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय बघा. आता ही एक आन्सर की आहे लास्ट इयरची, ठीक आहे. आन्सर की मध्ये एक कसा क्वेश्चन आयडी येतो बाळांनो, ठीक आहे. इथं काय येतो, रेज ऑब्जेक्शनचा एक टॅब सुद्धा येतं, ठीक आहे. आता बघा, आता तुमचा एक प्रश्न येतो जो सीईटीला तुम्हाला आलेला आहे. त्याचे 4 ऑप्शन्स येतात आणि 4 ऑप्शन्स पुढे एक आयडीज येतात बाळांनो. इथं बघा 3, 5, 2, 2, 1, 1 है ना, एक आयडी आहे. अशा पद्धतीने 4 आयडी येतात. आता तुम्ही करेक्ट ऑप्शन, तुमचा कॅन्डिडेट रिस्पॉन्स काय आहे आणि करेक्ट ऑप्शन काय, अशा 2 गोष्टी येतात. आता हा प्रश्न तुम्ही राईट मार्क केला का रॉंग मार्क केला असं काही येतं का तुम्हाला, नाही, अशा काहीच गोष्टी येत नाही. 2 गोष्टी येतात, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आणि करेक्शन रिस्पॉन्स, ठीक आहे. करेक्ट रिस्पॉन्स जो असतो आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो असतो, जो मॅच झाला तुमचा, हे दोघं नंबर जर मॅच झाले बाळांनो तर तुमचं उत्तर राईट आहे बाळांनो. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी काउंट करायचं असतं, है ना. आता बघा, हा एक प्रश्न झाला. हा दुसरा प्रश्न बघा बाळांनो. इथं आयडीज दिलेले आहेत बरोबर, इथं आयडीज दिलेले आहेत. जर हे दोघं आयडीज मॅच नाही होते बघा, आता इथं काय 385902, इथं काय 385903, हे दोघं मॅच होत आहे का नाही मॅच होत आहे, म्हणजे हे तुमचा प्रश्न हा चुकलेला आहे. इथं तुम्ही किती कन्सिडर करणार, 0. इथं किती मॅच होत होतं का, इथं मॅच होत होतं, है ना. इथं किती करणार तुम्ही, फिजिक्सचा असणार तर +1, हा फिजिक्सचा प्रश्न आहे. मॅथचा असणार तर किती करणार, +2 करणार. समजतंय. अशा पद्धतीची तुमची प्रोव्हिजनल आन्सर की येईल बाळांनो. प्रोव्हिजनल आन्सर की मध्ये भरपूर तुम्हाला वाटलं की नाही अरे हा चुकीचा कसं काय माझा हा प्रश्न, इथं क्लिक करा, रेज ऑब्जेक्शन वरती क्लिक करा, तिथं क्लिक करा, तिथं तुम्ही फीस भरा, जेवढी पण फीस असेल. तुमचं जर उत्तर राईट आलं तर तुम्हाला ती फीस सुद्धा रिफंड होऊन जाते बाळांनो, ठीक आहे. सॉरी, फीज रिफंड होत नाही, ठीक आहे. बोर्डाला होते, यात इथं होत नाही फीज रिफंड. तर इथं तुमची फीज रिफंड होणार नाही. तुम्ही जर तुमचं राईट आलं किंवा रॉंग आलं, है ना, सीईटी सेलची मिस्टेक असली ना तरी सीईटी सेल रिफंड नाही करत बाळांनो इथं, है ना. तर या अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला ऍटलीस्ट तुम्हाला मार्क भेटून जातात. फीज जाऊ द्या बाळांनो, फीज एका टायमाची असते पण मार्क तुमचं आयुष्य डिसाईड करणार असतात. तर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असले तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर 3 ते 4 दिवसात तुमची परत काय येणार आहे बाळांनो, फायनल आन्सर की येणार आहे. गोष्ट समजते, है ना. आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची आन्सर की. आता आन्सर की केव्हा येणार आहे त्याच्याविषयी बोलूया, ठीक आहे. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, अटेम्प्ट 1 मध्ये बाळांनो 80 ते 90% पेपर सेम टू सेम क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आलेले होते. तुम्ही स्वतः जाऊन व्हेरीफाय करू शकतात. विदाउट व्हॅल्यू चेंज क्वेश्चन आलेले आहेत बाळांनो. इथं तुम्ही विद्यार्थ्यांचे फीडबॅक बघू शकतात. सर केमिस्ट्री का सारा टेस्ट क्रैश कोर्स एंड मॉक टेस्ट में से था 100%. फिजिक्स एंड मैथ्स में भी काफी क्वेश्चन सेम टू सेम आए थे. यहाँ पे इथं तुम्ही बघू शकतात मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन होते सर. इथं तुम्ही बघू शकतात ऑलमोस्ट एव्हरी सेकंड क्वेश्चन वॉज फ्रॉम क्रॅश कोर्स एंड मॉक टेस्ट. इथं तुम्ही पॅरेंटचे फीडबॅक बघू शकतात बाळांनो. सांगण्याचं तात्पर्य आहे की अटेम्प्ट 2 ला सुद्धा मॅक्झिमम सेम टू सेम क्वेश्चन तुमचे क्रॅश कोर्स एंड मॉक टेस्ट मधूनच असतील, कारण तिथूनच क्वेश्चन आपण टाकलेले आहेत जिथून सीईटी सेल क्वेश्चन विचारते. जे सोर्सेस असतात सीईटी सेलचे कोणते असतात, पीवायक्यूज, अदर सीईटीचे क्वेश्चन जसे की केसीईटी झालं, तुमचं गुजरात सीईटी झालं, डब्ल्यूबीजी झालं, सीयूईटी झालं, याचे सुद्धा प्रश्न आपण टाकलेले. जेईएमएनचे इजी क्वेश्चन झाले, नीटचे इजी क्वेश्चन झाले, तुमचे बोर्डाचे क्वेश्चन, बोर्डाचे एमसीक्यू
कन्फ्युज झाले, हे सगळे क्वेश्चन आपण एका ठिकाणी टाकले, तर म्हणूनच तिथूनच मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तुमचे सीईटीच्या परीक्षेत येतात बाळांनो. अटेम्प्ट 2 ला पण येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, लवकरात लवकर एनरोल करा बाळांनो. ठीक आहे, तुम्ही फक्त याच वर्षाचं नाही, तुम्ही लास्ट इयरचं रेकॉर्ड बघू शकतात बाळांनो. ठीक आहे, तुम्ही 150 प्रश्न तुमचे टोटल येतात है ना. 150 पैकी लास्ट इयरला प्रत्येक शिफ्टमध्ये अराउंड 92 प्रश्न विदाउट व्हॅल्यू चेंज क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधले होते बाळांनो. 58-59 प्रश्न क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून होते, थोडेफार व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, म्हणून तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट सुद्धा बघू शकता. सगळ्यात जास्त विद्यार्थी सीयूपीजी, वालचंद, पीएचडी, व्हीआयटी, केसुमाटी, संगीत, आडोमल, एसपीआयटी अशा कॉलेजेसमध्ये गेले. तुम्ही पण जाणार बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू, लवकरात लवकर एनरोल करा. चला आता आपल्या आन्सर की बघा बाळांनो. जनरली आन्सर की तुमची कमीत कमी 15 दिवस तरी घेते बाळांनो पेपर नंतर. ठीक आहे, जर तुमचा पेपर आता किती तारखेला झालेला आहे, 20 तारखेला तुमचा पेपर संपलाय अटेम्प्ट 1चा है ना. मग अटेम्प्ट 2 ला तुम्हाला 5 मे पर्यंत तुमची आन्सर की येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. भरपूर ठिकाणी तुम्हाला अशा इन्फॉर्मेशन भेटतील की आन्सर की यावेळेस अटेम्प्ट 2 झाल्यानंतर येणार आहे. नाही बाळांनो. ठीक आहे, अटेम्प्ट 2 चालू असताना पण येऊ शकते आणि अटेम्प्ट 2च्या पहिले पण येऊ शकते. ठीक आहे, पण मोस्ट प्रोबॅबल तारीख काय, 5 मे. आता याला मी स्वतः जस्टिफाय नाही करते बाळांनो. इथं तुम्ही इंडियन एक्सप्रेसचे न्यूज आर्टिकल सुद्धा बघू शकतात. MHT CET 2026 आन्सर की ऑफ फर्स्ट अटेम्प्ट एक्सपेक्टेड टू बाय May 5th. ठीक आहे, 5 मेला तुमची आन्सर की येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर रिझल्ट केव्हा येईल त्याच्याविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. पण तुम्हाला आन्सर की बाबत समजलं की केव्हा तुमची आन्सर की येणार आहे. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्ही बघू शकतात. एक्झाम डेट तुमची 20 एप्रिल आहे बाळांनो. कमीत कमी तुमचं 15 दिवस तुम्हाला लागतील बाळांनो आन्सर की प्रिपरेशनसाठी. त्यानंतर 15 दिवसात तुमची आन्सर की तुम्हाला दिसून जाईल बाळांनो. ठीक आहे, अटेम्प्ट 1च्या आधीच तुम्हाला, अटेम्प्ट 2च्या आधी तुम्हाला आन्सर दिसून जाईल. याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत बाळांनो, 99% चान्सेस आहेत. जर सीईटी सेल कडून काही टेक्निकल ग्लिचेस झाले तर तुमचा अटेम्प्ट 2 नंतर तुमची आन्सर की भेटेल बाळांनो तुम्हाला. पण मॅक्झिमम 99% चान्सेस आहेत अटेम्प्ट 2च्या आधीच तुमची आन्सर की भेटून जाईल. रिझल्ट तुमचा कंबाईन असणार आहे बाळांनो. रिझल्ट तुमचा अटेम्प्ट 1 प्लस अटेम्प्ट 2 मिळून तुमचा रिझल्ट असणार आहे. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. छोटासा व्हिडिओ तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन देण्यासाठी बाळांनो. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये लगेच एनरोल करा बाळांनो. शेवटची संधी आहे, आपण रजिस्ट्रेशन क्लोज करतोय आता. ठीक आहे, हा तुमच्याकडे लास्ट चान्स आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्ही 0 to 160 पर्यंत पोहोचू शकतात, 170 पर्यंत पोहोचू शकतात. या गोष्टीला थोडंसं लक्षात घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.